तर तिकडे बीडमध्ये भाजपच्या खेळीनं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना जोरदार धक्का बसला। राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी त्यांच्या 7 समर्थकांसह भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्यामुळे पंकजा मुंडेंची सरशी झाली आहे। दरम्यान जिल्ह्यातील काही नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यापेक्षा मोठे झालेत, त्यामुळे आपण अजित पवार यांना सांगून भाजपला साथ दिली आहे। जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये स्वतःला शहाणे समजणारे लोक जमा झालेत, सगळे निर्णय तेच घेतात, त्यामुळे भाजपला पाठिंबा दिल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। शरद पवार हेच आपले दैवत, अजित पवार हेच नेते, मी राष्ट्रवादी सोडली नाही आणि सोडणारही नाही असंही धस यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा परिषदेत पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे भाजपचा जिल्हा परिषदेवर सत्ता येईल की नाही अशी परिस्थिती होती। मात्र ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जादूची कांडी फिरवली आणि जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यामध्ये त्यांना यश मिळाले। आपल्यासोबत पंकजा मुंडे आहेत, जाणून घेऊया नेमकं या जादूच्या कांडीमध्ये त्यांना कोणी कोणी सहकार्य केलं, काय सांगा। मला या जादूची कांडीमध्ये सुरेश धस यांनी सहकार्य केलं, बदामराव पंडित यांनी सहकार्य केलं। या जादूच्या कांडीमध्ये भीमराव धोंडे असतील, आमचे आमदार आर टी देशमुख, लक्ष्मण पवार यांनी सहकार्य केलं आणि आमचे शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी पक्षाचे नेते विनायकरावजी मेटे यांनी सहकार्य केलं आणि आमचे रमेशरावजी अडसकर आहेत, आमचे आमदार संगीताताई, ते सगळे लोक जेवढे आहेत त्या सगळ्यांनी सहकार्य केलं। माझ्या त्या 20 जिल्हा परिषद सदस्यांनी सहकार्य केलं की त्यांनी याच्यामध्ये ताई तुम्ही निवडून ही जिल्हा परिषद आणू शकता, हा विश्वास माझ्यामध्ये जागृत केला। आमदारांनी विश्वास जागृत केला, सर्व अधिकार मला दिले आणि अतिशय विश्वासाने हा निर्णय घेतला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। काय सांगाल या लढाईकडे धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असंच पाहिलं गेले। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काही भागामध्ये पाहिजे तेवढं यश मिळालं नव्हतं, मात्र सत्ता आपण आता काबीज केलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? ही लढाई राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांच्या सर्वोच्च प्रयत्नांच्या विरोधात आमच्या सगळ्या नवख्या आम्ही सगळे लोक इथले बीड जिल्ह्यातले यांची आहे आणि याच्यात आमचा विजय झालेला आहे। ही कोणत्या भावा बहिणीची लढाई नाही, भावा बहिणीची लढाईचा असा संबंध नाही, ते वेगळ्या पक्षाचे नेते, मी वेगळ्या पक्षाचे नेते आहे आणि याच्यामध्ये आमचा विजय झालेला। धस यांची जी मदत ठरलेली किंवा शिवसंग्रामने जो मदतीचा हात केला तर धस यांची पावलं ही आता भाजपकडे असं समजायचं? शिवसेना असेल, शिवसंग्राम असेल आणि धस यांच्या मदत फार मोठी निर्णायक ठरलेली आहे, त्यांचे मी जाहीर आभार मानते। त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी मांडणं योग्य नाही। त्यांनी हे मदत का केली, काय नाही केली याच्याबद्दल त्यांनी क्लॅरिटी दिली आहे, त्यांचं मी मनापासून स्वागत करते सर्वांचं। लक्ष्मीकांत रोईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।